चूक होत असते, दुरुस्त करा. मनोज जरांगेंची पुन्हा सरकारकडे मागणी. सरकार संघर्ष करतं की काय सांगता येणार नाही, सरकार थेट गोळ्या घालतं. मनोज जरांगेंची पुन्हा सरकारवर टीका. अंतरवली सराटीत जाऊन अब्दुल सत्तार यांनी घेतली जरांगेंची भेट. मनोज जरांगे यांनी केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अब्दुल सत्तारांसमोर तक्रार. सरकारला मराठा समाजाविषयी सहानुभूती. सरकार 2 पावलं मागे पुढे आलं तर तुम्हीही विचार करावं. अब्दुल सत्तारांची जरांगेंना विनंती. संघर्ष होणार नाही. काय सांगताय ना संघर्ष करते तुमचे फडणवीस गोळे विनंती आहे मग लई सांगते का कोणाला आम्हाला तुमच्याबद्दल राज्यामध्ये सर्व कोणताही पक्ष असेल एकच दुःख होते बाई. शिंदे साहेबांना जीव लावला मला. शिंदे साहेबांनी घेऊन तळतळाट घ्यायला नको होता लेकरांचा. उद्या मुख्यमंत्र्यांचा तरुणांसोबत संवाद. रेशीमबाग मैदानावर जय्यत तयारी. जैनसिंगसोबत साधणार संवाद. तरुणांसोबत संवाद साधता यावा यासाठी उभारण्यात आला रॅम्प. महायुतीचं 25 तारखेला स्नेहभोजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देणार महायुतीच्या नेत्यांना स्नेहभोजन. महायुतीचे सर्व मंत्री, आमदार आणि महत्त्वाचे नेते एकत्रित येणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करण्याची देखील शक्यता. मुंबईतील शिवसेनेत लवकरच खांदेपालट होणार. काम न करणाऱ्या पदाधिकारी आणि नेत्यांना डच्चू दिला जाणार. पुढील आठवड्यात शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, महिला संघटक यांच्या नवीन नावांची घोषणा होणार. सूत्रांची माहिती. नागपूरच्या आमदार निवासामध्ये भाजपशी संबंधित कार्यकर्त्यांनी तब्बल 60 खोल्या बुक करून दिल्या. 1.5 महिना कार्यकर्ते आमदार निवासात का राहिले? ठाकरेंच्या शिवसेनेचा सवाल. उत्तर देण्याच्या मागणीसाठी आमदार निवासात गोंधळ. रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत पुन्हा झुंबली. सुनील तटकरेंनी गोगावलेंच्या पालकमंत्री पदाचं श्रेय घेऊ नये. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींचा घणाघात. काल तटकरेंनी गोगावलेंना पालकमंत्रीपद मिळवून देण्यात आपलाही हात असल्याचं केलं होतं वक्तव्य. राष्ट्रवादी नेहमी खोडा घालणारा पक्ष. राष्ट्रवादीला आम्ही गिनतीत पकडत नाही. शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांचा घणाघात. तटकरे कुटुंबाला येणाऱ्या काळात मोठा झटका मिळणार. महेंद्र दळवींचा इशारा. रामदास कदमांनी माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करणं हास्यास्पद. कदमांच्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं उत्तर. वैयक्तिक कुणाला कधीही बोललो नसल्याचं केलं स्पष्ट. एकदा खुर्चीत बसले की खुर्ची सोडवत नाही. विधानसभा अध्यक्षपदाच्या खुर्चीवरून राहुल नार्वेकरांनी सोलापुरातील कार्यक्रमात आमदार आवताडे यांची घेतली फिरकी. आमदार समाधान आवताडे खुर्चीत बसले तर मी त्यांना उठू देत नसल्याचं सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा. अमित ठाकरे नाशिक दौऱ्यावर. मनविसेच्या शाखेचं अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन. विद्यार्थ्यांनी केलं जंगी स्वागत. महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांशी साधणार संवाद. मुंबईच्या मुलुंडमधल्या फेरीवाल्यांविरोधात भाजपचे आमदार मिहीर कोटेच्या आक्रमक. मुलुंडमधील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात वॉर्ड ऑफिसर व पूर्व उपनगराचे अतिरिक्त आयुक्त गंभीर नसल्याचा आरोप. मुंबई महापालिकेच्या आयुक्ता अश्विनी भिडेंना विचारला सवाल. मुंबई मनपाच्या विद्यार्थ्यांच्या सहलीवरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संबंधित कॅम्पसमध्ये मनपाच्या शाळेतील विद्यार्थ्यांची सहल. सहलीसाठी महापालिका तब्बल 2,46 लाख रुपये खर्च करणार. उत्तनच्या केशवसृष्टीत विद्यार्थ्यांना नेण्याचा महापालिकेचा निर्णय. मुंबई महापालिकेच्या 50 फेलोशिपच्या जागांसाठी डॉक्टर, इंजिनियर आणि वकील यांच्यासह उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा अर्ज. मुंबई महापालिकेतील विविध विभागात वर्षभर काम करण्याची विद्यार्थ्यांना मिळणार संधी. 61,500 रुपये मिळणार मानधन. मुंबईच्या घाटकोपरच्या पंतनगर पोलीस ठाण्यासमोर भाजपचे आमदार पराग शहा यांच्या समर्थकांचा रास्ता रोको. सचिन पवारनं पराग शहांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानं समर्थकांचं आंदोलन. सचिन पवार माजी मंत्री प्रकाश मेहतांचे निकटवर्तीय. धाराशिवच्या होर्डी येथील दिव्यांग अस्थिव्यंग शाळेतील विदारक वास्तव समोर आल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शाळेला दिली भेट. विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षक आणि संस्था चालकांना मुलांप्रमाणे काळजी घेण्याच्या दिल्या सूचना. जळगावमधल्या उद्योग गुंतवणूक परिषदेत नाव न घेतल्यानं भाजपचे आमदार सुरेश भोळेंची नाराजी. आम्हीही विधान परिषदेत विषय मांडले आणि त्यामुळे गुलाबराव पाटलांसोबत आपलंही नाव घेतलं असतं तर बरं वाटलं असतं. सुरेश भोळेंनी उदय सामंतांकडे व्यक्त केली नाराजी. श्रेय घेण्याला फार महत्त्व देत नाही.
सर्वांच्या प्रयत्नामुळे कामं होत आहेत, त्यामुळे श्रेय कुणीही घ्या, मात्र जळगावमध्ये उद्योग आणा. मंत्री गुलाबराव पाटलांची भाजपचे आमदार सुरेश भोळेंच्या नाराजीवर प्रतिक्रिया. कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेचा विनयभंग, सामाजिक कार्यकर्ता तानाजी जाधववर गुन्हा दाखल. प्रभागातील कचरा प्रश्नावरून वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा तक्रारीत उल्लेख. साखरेच्या वाढलेल्या दराचा परिणाम आता मिठाई व्यवसायासह ग्राहकांवरही दिसून येतोय. आवडती जिलेबी 4 दिवसात 120 रुपयांवरून 160 रुपयांवर. मिठाई व्यावसायिकांसह ग्राहकांनाही महागाईचा फटका. आता पोलीस डॉग निवृत्त झाला तरी पोलिसांसोबतच राहणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संवेदनशील निर्णय. तसंच संध्याकाळी आर्थिक भार पडल्यास गृहविभाग उचलेल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. धाराशिवच्या होर्डी येथील दिव्यांग अस्थिव्यंग शाळेतील विदारक वास्तव समोर आल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकरांनी दिली शाळेला भेट. विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षक आणि संस्था चालकांना मुलांप्रमाणे काळजी घेण्याच्या सूचना. सोलापूरच्या मोडनिंब येथील जिल्हा परिषद मुलींच्या आदर्श शाळेची दुरवस्था. 2023च्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये धोकादायक ठरलेल्या 10 वर्गखोल्यांना कुलूप आणि त्यामुळे गेल्या 3 वर्षांपासून विद्यार्थिनींचे मैदानावरच भरतात वर्ग. अभिजित दिपके यांच्या स्कूल ठीक करो या आंदोलनाचा बीड प्रशासनाला धाक. शाळेच्या वेळेत बाहेरील व्यक्तींना चित्रीकरणास मनाई. बीड पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश. चित्रीकरण झाल्यास विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणामाची शक्यता. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला आव्हान देणारी याचिका नागपूर खंडपीठानं फेटाळली. ठोस, स्पष्ट आणि सविस्तर मुद्दे रेकॉर्डवर नसल्याची बाब विचारात घेत याचिका फेटाळली. मोहम्मद कैसर फारूक यांनी केली होती याचिका. मुंबईच्या गुलाब्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई. बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लब लिमिटेडचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित. अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा त्रुटींमुळे एफडीएची कारवाई. अॅनालॉग पनीर खायला देऊन लोकांना भोगायला लावलं, त्यामुळे आता थोडं तुम्ही भोगा. मुंबई उच्च न्यायालयानं ठाण्यातल्या उडुपी स्वाद या रेस्टॉरंटला फटकारलं. तसंच एफडीएच्या निर्णयाला स्थगिती देण्यास कोर्टाचा तुर्तास नकार. मुंबईच्या नरिमन पॉइंट परिसरातील प्रसिद्ध स्टेटस रेस्टॉरंटचा परवाना तात्पुरता निलंबित. अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी एफडीएची कारवाई. आयुक्त तुकाराम मुंढेंनी कारवाया करायच्या तेवढ्या कराव्यात, आपण अडथळा निर्माण करणार नाही. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया. तर लवकरच ग्रामीण भागातही कारवाई करणार, कदमांचा हॉटेल व्यावसायिकांना इशारा. मुंबई उच्च न्यायालयाचे मीरा भाईंदर महापालिकेच्या आयुक्तांना खडेबोल. न्यायालयाच्या आदेशानंतरही आमदाराच्या सांगण्यावरून विकासकाला काम बंद नोटीस. न्यायालयापेक्षा आमदाराची विनंती मोठी आहे का? न्यायालयाचा आयुक्तांना सवाल. पालघर जिल्ह्यातल्या शिक्षकांना 10 दिवसात थकीत वेतन द्या. मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. एनपीएस योजना न स्वीकारल्यानं शिक्षकांचं वेतन रोखता येणार नाही, न्यायालयाचा निर्वाळा. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी महापालिकेकडून कारवाईचा बडगा. टाकीतील पाणी भरल्यानंतर रस्त्यावर पाणी सोडणाऱ्या व्यक्तीला 10,000 रुपयांचा दंड. मनपा आयुक्त अमोल येडगेंची कारवाई. मुंबईतील मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, तर कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असेल. नाशिकमध्ये आणखी एका भोंदूबाबाचा प्रताप. लग्न जमवण्याचा आमिष दाखवून भोंदू विशाल खंडागळेकडून एका महिलेची फसवणूक. अघोरी पूजेच्या बहाण्यानं पीडित महिलेकडून 77,000 रुपये उकळल्याचा आरोप. भोंदू विशाल खडांगळे आणि त्याच्या सहकार्याला अटक. कल्याण तहसीलदार कार्यालयासमोरून पोलीस कर्मचाऱ्याच्या बुलेटची चोरी. महात्मा फुले पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल. सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू. नागपूरच्या डागा शासकीय रुग्णालयातून बाळाची चोरी करणारा आरोपी अवघ्या काही तासातच गजाआड. स्वतःचं बाळ गमावल्यानं मानसिक धक्क्यातून कृत्य केल्याची आरोपीची कबुली. रत्नागिरीच्या खेड तालुक्यामध्ये स्त्री पुरुष समानतेचा आदर्श घालून देणारी घटना समोर. आईच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी पार पाडत 5ही बहिणींकडून पारंपरिक रूढींना छेद. मुलींच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक. नागपुरात 4थीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग. संबंधी शिकवणी घेणाऱ्या महिलेचे वडीलच आरोपी असल्याची पोलिसांची माहिती. आरोपी विरोधात एमआयडीसी पोलिसात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. नाशिकच्या मालेगावात औषधांच्या अवैध विक्रीविरोधात पोलिसांची मोठी कारवाई.
6,35,000चं कोडीनयुक्त कप सिरप आणि कुत्ता गोळ्या जप्त करत 3 आरोपींना अटक. कराड शहरातल्या एसएस मोबाईल शॉपीवर मध्यरात्री धाडसी दरोडा. स्विफ्ट कारमधून आलेल्या चौघांनी दुकान फोडून 300हून अधिक मोबाईल लंपास केलेत. सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात. चोरट्यांच्या शोधासाठी विविध पथके रवाना.